कोमलजी, तुम्ही माझ्या मुलीची अजिबात काळजी घेत नाहीत. ती एकटी सगळं घरकाम करत असते. पण तुमचं कधी धाडस झालं का की तुम्ही लहान सूनबाईंना सांगाल की घरात थोडं काम करत जा? माझ्या फुलपाखरासारख्या मुलीची काय अवस्था केलीत तुम्ही? पण मीही कशाला तुमच्याशी डोकं फोडतेय? कोणत्या सासूने आजवर सूनबाईचं भलं केलंय का? असं मोठं सून तिच्या आईने फोनवरून तिच्या सासूबाईंना म्हणजेच कोमलजींना सुनावलं. कोमलजी काही बोलायच्या आधीच फोन कट झाला. बायको बऱ्याच दिवसानंतर माहेरी गेली होती आणि नुकतंच तिला टायफॉइड झालं होतं. त्यामुळे ती थोडी अशक्त होती. कोमलजींनी तिला न जाण्याचा आग्रह केला होता, पण ती हट्टाने माहेरी जाणे पसंत केलं. तिथे तिची अवस्था पाहून तिच्या आईने कोमलजींना फोन करून भरपूर बोल सुनावल्या. कोमलजींच्या कुटुंबात 2 मुले व 2 सूनबाई होत्या. मोठा मुलगा अनुभव, त्याची बायको भाविका आणि त्यांचा मुलगा समर्थ. लहान मुलगा अनुज आणि त्यांची पत्नी उदिता. पतीचं तर निधन आधीच झालं होतं. मालमत्तेमध्ये एक 3 मजली घर होतं. पहिल्या मजल्यावर कोमलजी राहत होत्या आणि वरच्या मजल्यावर भाडेकरू होते. उदिताचं लग्न होऊन 10 महिने झाले होते आणि आधी कोमलजी आणि भाविका दोघी मिळून घरकाम चांगल्या प्रकारे करत होत्या. पण जेव्हापासून उदिता आल्यापासून सतत तंटे होऊ लागले. कारण उदिता फारच बेफिकर स्वभावाची होती. उशिरापर्यंत झोपणं, घरकाम टाळणं, मनात येईल तेव्हा माहेरी जाणं, सगळ्या गोष्टी आईला फोन करून सांगणं, पाहुण्यांकडे दुर्लक्ष करणं आणि तिच्या आईवडिलांना हे सगळं अजिबात खटकत नसे. उलट जेव्हा भाविका आणि उदितामध्ये वाद व्हायचे तेव्हा उदिताची आई नेहमी कोमलजींना फोन करून सुनवायची की तुमची सुनबाई कसली आहे. कोमलजींनी अनेकदा उदिताला समजायचा प्रयत्न केला, पण ती उलट त्यांच्याशीच भांडायची आणि रडून आईला फोन करायची. मग तिचे आई वडील घरी येऊन कोमलजींना सुनवून जायचे. ही परिस्थिती पाहून भाविकाही बदलली होती. तिला वाटायचं तेव्हाच ती काम करायची, नाहीतर ती खोलीत बसून राहायची. साध्या गोष्टीवरून दोघींमध्ये वाद व्हायचे आणि लगेच त्या साध्या गोष्टींचाही ते आई वडिलांना फोन करायच्या. दोन्ही सूनबाईंमध्ये अडकलेल्या कोमलजींची अवस्था फारच बिकट झाली होती. जेव्हा भाविकाला टायफॉइड झाला होता तेव्हाच सगळं घर कोमलजींनी एकट्यांनी सांभाळलं होतं. उदिताने तर कोणतीही मदत केली नव्हती आणि ती कधीच मदत करत नव्हती. उलट तिने काम टाळण्यासाठी माहेरी जाणं जास्त पसंत केलं. पण भाविका आणि तिच्या आईने याचा विचार न करता कोमलजींना जबाबदार ठरवलं. संध्याकाळी जेव्हा अनुभव आणि अनुज घरी आले तेव्हा कोमलजींनी त्यांना सगळं काही हकीकत सांगितली. तर तेव्हा त्यांची मुले म्हणाली आणि अनुभवही म्हणाला, यात भाविका आणि तिच्या आई वडिलांची काय चूक आहे बरं? उदिता पण या घरची सून आहे. तुम्ही दोघींना समान वागणूक का देत नाहीत? अनुजनेही उदिताची बाजू घेतली. वहिनी तर माहेरी गेली होती, उदिता तर इथे नव्हतीच, मग तिची काय चूक आहे? अनुभव चिडून म्हणाला. भाविका काय या घरातली नोकर आहे का? सगळी कामे तीच करते.
तिनेच का सगळी कामं करायची? आई, तुम्हीच डोक्यावर बसवलंय तिला. तुम्ही सासू आहात, समजवायला हवं होतं. पण भाविका सगळं करत होती तर काय प्रॉब्लेम? दोन्ही मुलांचं असं वागणं पाहून कोमल जे व्यवस्थित झाल्या. त्यांना काय कळत नव्हतं काय करावं. त्यांनी मनाशी ठरवलं की आता काहीतरी निर्णय घ्यायलाच लागेल. चुप्प व्हा दोघेही. उद्या तुमच्या दोन्ही बायकांना म्हणजे सूनबाईंना इथे बोलवा. बस झालं. सहन करण्याची पण एक मर्यादा असते. कोमलजी संतापून म्हणाल्या. रात्रभर त्या एकट्याच हॉलमध्ये बसून राहिल्या, अश्रूंनी डोळे भरलेले. सकाळी भाविका आणि तिचे आई वडील आले. नंतर उदिता आणि तिचे आई वडीलही आले. सगळे हॉलमध्ये बसले होते. कोमलजी म्हणाल्या, मी सूनबाईंना कधीच सासूसारखी वागणूक दिली नाही. मी नेहमी त्यांना आईसारखंच वागले. पण आज घरची परिस्थिती पाहून मी एक निर्णय घेतला आहे आणि तो असा आहे की, भाविकाचे वडील म्हणाले, ही सगळी कारणं आहेत तुमची. तुम्हीच दोघींमध्ये भेदभाव केलात आणि तुम्ही तो नेहमी करत आलात. आम्ही पाहिलंय. उदिताचे वडील म्हणाले, आम्ही मुलगी दिली आहे, नोकर नाही. तिची ही अवस्था केलीत. भाविकाची आई म्हणाली, माझी मुलगी लग्नापासूनच खूप त्रासात आहे. सगळे कोमलजींवर आरोप करत होते. त्यांची बाजू कोणीच ऐकून घेण्यास आणि समजून घेत नव्हतंच. शेवटी कोमलजी म्हणाल्या, माझ्यावर आरोप करण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलेलं नव्हतं. माझा एक निर्णय सांगण्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलं आहे. मी माझी दोन्ही मुलं वेगळी करत आहे. करा ना मग. आम्हालाही काही हरकत नाही. आमची मुलं खुश तरी राहिली पाहिजेत. उदिताचे वडील म्हणाले. वरच्या मजल्यावर उदिता, परत मध्ये अनुभव, भाविका, सामर्थ्य आणि मी पहिल्या मजल्यावर राहील. कोमलजी ठामपणे म्हणाल्या. भाविकाची आई म्हणाली, तुम्ही 6 महिने एकीकडे राहा आणि 6 महिने दुसरीकडे राहा. एकट्याने संपूर्ण मजला कशाला हवाय तुम्हाला? उदिताची आई पण म्हणाली, हा ना, त्या मजल्याचं भाडं तरी मिळेल. कोमलजी म्हणाल्या, बाद झालं. मुलांनी माझ्यासाठी जे काही करायचे ना ते केलं. आता मी एकटी राहीन आणि मला गरज लागली तर माझं माहेर आहे आणि मी नोकर ठेवेन. मला काय प्रॉब्लेम नाही आहे. उदिताचे वडील म्हणाले, ठीक आहे, आम्ही आमच्या मुलांना सेटल करून जाऊ. तेव्हा तुम्ही भाडेकरूंना सांगून मजले रिकामे करा. कोमलजी म्हणाल्या, हा बंगला माझ्या नावावर आहे. माझा खर्च हाच भाडा चालवत होता. आता जर माझे दोन्ही मुलं मला भाडं देतील, नाहीतर मी दुसरीकडे जाऊन राहा. भाविकाची आई म्हणाली, काय? हे काय बोलत आहात तुम्ही? आपल्याच मुलांकडून भाडं घेतं का कोणी? हो, मी घेईन. माझा नवरा नाहीये आणि मी स्वतः पाहिलं पाहिजे ना. कोमलजी ठामपणे म्हणाल्या. अहो, पण लोक काय म्हणतील? त्यांनी विचारले, लोक काय म्हणतात? लोक काय म्हणतात ते मी बराच काळ ऐकत आले आहे. पण आता मला काय असं जास्त फरक पडत नाही. शेवटी त्या स्वतःच्या खोलीत निघून गेल्या. आज प्रथमच कोमलजी इतक्या ठामपणे बोलल्या होत्या. सगळे एकदम स्तब्ध आणि सुन्न झाले होते. कोणीही त्यांचा विरोधही करू शकत नव्हतं. आणि शेवटी कोमलजींचं म्हणणं त्यांना मान्यच करावं लागलं. आज त्यांचे दोन्ही मुलं त्यांना भाडं देतात. लोक बोलतात, पण
कोमलजींना आता निवांत असतात. त्यांना लोकांच्या बोलण्यावर त्यांना काही फरक पडत नाही आणि कोणा बोलण्याचा फरक मुळीच पडत नाही. तुमचं या कथेबाबत काय मत आहे खाली कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.